शांत केलं खरं आणि डीके या गोलंदाजांनी वर्णे संघाच्या फलंदाज संदेशची त्यांनी विकेट घेतली महत्वपूर्ण. संदेशला त्यांनी बाद केलं आणि तिथून धावा आता कमी होताना आपल्याला दिसून येतात. षडयंत्राचा बॉल ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तानाजी सर आमच्याकडे वळतात. वाईट बॉलचा इशारा येतोय आणि या वाईट बॉलच्या मदतीने वर्णे संघ पोहोचतोय आपल्या एक गडीच्या मोबदल्यात 24 धावा धाव फलकावर. अजून एक चांगला बॉल कमबॅक केला ज्ञानेश्वर कदमने. 2 षटकाचा खेळ संपला. 12.00च्या सरासरीने 24 धावा धाव फलकावर. फक्त या षटकामध्ये 5 धावा या खर्च झाल्या ज्ञानेश्वर कदम कडनं आणि कमबॅक करणारं षटक त्यांनी सांगितलं की मी षटक माझ्या हातात का घेतलं त्याचं उदाहरण त्यांनी दिलंय. चला गुंडके संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर वरळी संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये रवाना व्हा. पहिल्या मॅच मध्ये गुंडगे संघाने चांगला परफॉर्मन्स दिला आणि समीर शिंदे यांची सुरुवात आम्ही बघितली. क्लासिकल फटके त्याच्याकडनं पाहिले. संकेतला सूर गवसला नव्हता परंतु नेक्स्ट मॅच मध्ये त्याच्याकडनं अपेक्षा जरूर असतील. त्यानंतर वरील संघ अगदी जल्लोषात खेळला आणि जरूर ते यावर्षीची पहिली नाईट खेळतात परंतु ती वाटून दिली नाही. चांगली त्यांनी बॅटिंग केली. 44 धावांच्या पलीकडे धावा त्यांनी केल्या आणि तो सामना बडवळ संघाला त्यांनी पराभूत करून तो जिंकला. आणि त्या 2 संघादरम्यान म्हणजे वरळी विरुद्धात गुंडगे म्हणजे गुंडगे संघाच्या होम ग्राउंडवर गुंडगे संघ खेळणार आहे. या दोन्ही संघाच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो की आपण या टॉस करण्यासाठी. सुधीर गोलंदाजी मार्कवर येतोय. अगदी 2-3 वर्षाच्या अगोदर सुधीरची गोलंदाजी आपलातून झाली होती. वासरेकोंडा प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजाने चमत्कार घडवला होता आणि तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर आहे. सुपी कॅच. अजून एक फलंदाज बाद होतोय. राजेशला परतावं लागतंय. 2 गडी बाद झाले ते वर्णे संघाचे. चला प्रज्योत घोसाळकर आपण या टॉस साठी. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धाव फलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचली ती 1.
संघाला मुक्तिया संघाडे पहिली सुरुवात चांगली केली होती. संदेश जेव्हा बॅटिंगवर होता चांगली पार्टनरशिप केली होती गणेश आणि संदेश बाद झाल्यानंतर डीकेने संदेशला बाद केला आणि कमबॅक केलं मुक्ते संघाडे. आणि आता सुधीर सुद्धा त्याच्या पावला पाऊल गोलंदाजी करतो. वेगवान गोलंदाज आहे, योग्य टप्प्याचा वापर करणारा गोलंदाज. त्याच्या विरोधात गणेशचं फार मोठं आव्हान असेल. फाईनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल वेगाने मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. गोलंदाजाने आता मात्र समजलं की आता संदेश बाद झाला, एक अडचण दूर झाली आणि त्यानंतर आपल्याला आता फक्त गोलंदाजी चांगली आणि डॉट फॅक्टर हे मात्र जास्त प्रमाणात आता पाहायला मिळतं. खूप चांगली गोलंदाजी ते करतात आणि गणेशला ते बांधून ठेवण्याचं काम त्यांनी केलंय. धावसंख्या तिथे स्थिर झाले, धावा आता वाढत नाहीयेत. वर्णे संघाला जर मुख्य संघाला परास्त करायचं असेल तर धावा वाढवणं गरजेचं आहे. या मैदानावर त्यांनी प्रॅक्टिस केली, या सगळ्या मैदानाच्या चारही बाजू त्यांना माहिती आहेत, त्यांच्यासाठी या परिसीमा रोजच्या आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला मुख्य संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत करण्यासाठी लगेच 33 धावा धावफलकावर लागल्या त्या वर्णे टीमच्या. वरळी संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी या. प्रज्योत गुंडगे संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. चला प्रज्योत समोर या. पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी प्रज्योत कडनं झाली आणि माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा त्यांनी चांगली गोलंदाजी केली, कारण ज्या वेळेस मी दोनदा प्रज्योतची गोलंदाजी बघितली तर 20 पार होते रन, परंतु काय गोलंदाजी त्याने केली आणि आपलातून वेग त्याच्याकडे आता त्याने दाखवला. सुधार झाली गोलंदाजीमध्ये. 34 धावा धावफलकावर लागल्यात. चुकतो तो माणूस आणि समीर शिंदेच्या सानिध्यात राहिले म्हणून तुम्ही शिकले चांगले. त्यामुळे मला वाटतं तमनाच्या मैदानावर भरपूर धावा होत्या. तो रेकॉर्ड होता आणि तो रेकॉर्ड त्यांनी मोडला या पहिल्या मॅच मध्ये. समीर शिंदेंनी खूप चांगला तयार केला, परंतु मी विनंती करतो मुक्ते संघाला की लवकरात लवकर शेवटचे षटक प्रत्येक गोलंदाजी मार्कवर. षटबलेंचा बॉल फाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे मोठी दात आणि गरीब बाद. मधले ते सिस्टीम आणायला लागेल सुधीर इथे. आणि सुधीर मी एक सांगतो की पंचांना जर वाटत असेल ना तर पंचांनी घ्या,
खेळाडूंसाठी रिव्ह्यू नाहीये, फक्त तुमच्यासाठी आपण रिव्ह्यू ठेवलाय. त्यामुळे विमरसाठी आणि रनआउटसाठी फक्त रिव्ह्यू आहे, तो फक्त पंच घेतील, बाकी कोणी घेऊ शकत नाही. खूप चांगली कॅच डीके कडनं आणि बाद होतोय फलंदाज प्रभाकर. वरळी संघाच्या कर्णधाराला आम्ही शेवटचा कॉल करतोय की आपण टॉस करण्यासाठी या. वरळी संघ आपल्याला शेवटचा कॉल टॉस करण्यासाठी या लगेच. ऋतिक जो गोलंदाज आहे, जो गोलंदाज पहिल्यांदा गोलंदाजी करतोय आणि काय गोलंदाजी चमत्कार करतोय गोलंदाजी करताना. आपल्यातून गोलंदाजी 3 ओव्हरची मॅच, यानंतर दुसऱ्या फेरीतली 1 ओव्हर कमी आणि त्यानंतर बघूया आपण डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल जातोय क्षेत्ररक्षकाच्या बाजूनी, हा चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतात 4 धावा. प्रज्वल घोसाळकर प्रज्योत घोसाळकर कमिटीशी पहिल्यांदा संपर्क साधा, कमिटी बोलवते तुम्हाला. गोलंदाज तयार, पुढचा बॉल चांगला फटका, फाईन मध्ये चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार करतोय सौरभ. पंचेचाळीस धावा झाल्या, 46 धावसंख्येचा पाठलाग मुख्य संघाला करायचा. 24 बॉल 46 धावा असं समीकरण असेल, परंतु कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील चेतन सर दुसऱ्या इनिंग साठी.
थँक्यू डीजे. चला मुक्ते संघ सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. मुक्ते संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 46 धावीची गरज असेल. 45 धावा पहिल्या सत्राचा जर विचार केला तर वर्णे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती 45 धावा जमा केल्या आहेत आणि विजयासाठी 46 धावांचं टार्गेट असेल ते मुक्ते संघाच्या समोर. चला मुक्ते संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे आपण. यानंतर मात्र दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल आणि सोमसाई गुंडगे विपक्ष वरई या दोन संघांदरम्यानचा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल आणि हा सामना मात्र 3 षटकांचा खेळण्यात येईल. चला मुक्ती संघ आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. वर्णे संघाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर नक्कीच या ग्राउंडचा त्यांना पुरेपूर अंदाज आहे. या ग्राउंडवरती नेहमी सराव करत असतात आणि त्यांना माहिती आहे या ग्राउंड बद्दल, या खेळपट्टीबद्दल. तर वर्णे संघाची बाजू नक्कीच मजबूत असेल. तर सलामीची जोडी मुक्ती संघाची आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक मोठं लक्ष आहे समोर. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर 40 प्लस म्हणजे 45 46 प्लस 50च्या पुढे धावा आतापर्यंत या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या नाहीयेत. आणि याही सामन्यामध्ये विचार केला तर वर्णे संघाने प्रथम फलंदाजी करताना धावफलकावरती 45 धावा जमा केल्या आहेत. म्हणजे मुक्ते संघाला एक कठीण असं आव्हान असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अनुभवी गोलंदाज प्रभाकर देशमुख पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. पॉवर प्लेचं षटक आहे आणि मात्र प्रभाकर देशमुख याने स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतलाय आणि विश्वास मात्र स्वतःवरती ठेवलाय. पहिल्या चेंडूला मात्र खरपूर समाचार घेत असताना खराब चेंडू होता, आखू टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना भिरकावलं गेलं आणि पहिल्या चेंडूला सामोरा जात असताना फलंदाज 6 धावा आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी जमा करत असताना आणि हे सांगून दिलं पहिल्या चेंडूवरती की आम्ही सुद्धा जिंकण्यासाठीच या मैदानावरती आलो आहोत. इथे मात्र खराब लाईन पाहायला मिळते. पंच आमच्याकडे वळले, त्यांनी सांगतात की हा मात्र खराब चेंडू आहे. धावफलकावरती 7 धावा जमा होतील. वर्णे संघाने सुद्धा पहिल्या षटकाचा विचार केला तर 19 धावा जमा केल्या होत्या. स्लोअर पद्धतीचा चेंडू हवेमध्ये असेल. इथे मात्र धाव घेत नाहीयेत. 7 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. समोर चेंडू होता, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत असताना प्रभाकर देशमुख गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतायत. खराब क्षेत्ररक्षण याच दरम्यान पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना पुन्हा एकदा विकेट किपर कुठेतरी चुकी करतोय आणि इथे मात्र 2 धावा याच दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या मदतीने आता मुक्ते संघ 9व्या अंकावरती पोहोचला जातोय. वर्णे संघ कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण करतोय आणि त्याचा फायदा घेत असताना मुक्ते संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
46 धावांचा 45 धावांचा बचाव करायचा आहे वर्णे संघाला. जर का असं क्षेत्ररक्षण झालं तर त्याचा फायदा मात्र नक्कीच मुक्ते संघाला मिळेल. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. 9 धावा आहेत धावफलकावरती. पुन्हा एकदा फुल केला. थँक्यू डीजे. तर 15 धावा येथील धावफलकावरती. खराब चेंडू होता आणि त्या खराब चेंडूला मात्र भरपूर समाचार घेतला फलंदाजाने. 15 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र पहिला विकेट वर्णे संघ आपल्या नावावरती करत असताना पंधरा धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. चांगली इनिंग साकारली आपण पाहिलं तर मुक्ते संघासाठी खेळत असताना. डीके या फलंदाजाने 2 षटकार आपण त्याच्या बॅटमधनं पाहिले आणि जी जबाबदारी होती सलामी वीराची ती मात्र पूर्णपणे पार पाडली आणि आपल्या संघाला एक चांगली सुरुवात करून दिली आणि मात्र त्यानंतर तंबूच्या आसऱ्याला आलाय. तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती आपण 15 धावा पाहतोय. बॅटची लागली जाते आणि इथे मात्र विकेट बाद होईल. दोन बाद 15 धावा धावफलकावरती आहेत. मुक्ती संघाची जरी धावा आल्या असतील धावफलकावरती तरी सुद्धा 2 महत्वाचे विकेट तंबूच्या आसऱ्याला वर्णे संघाने पाठवले आहेत. तर गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज तयार होईल वर्णे संघाकडनं. सौरभ उर्फ लाडू. प्रभाकर यांचं षटक मात्र थोडंसं महागडं ठरलं परंतु त्या षटकामध्ये 2 विकेट सुद्धा मात्र प्रभाकर यांनी मिळवून दिल्या आहेत. चला वर्णे संघ आपणास 20 मिनिटाचा अवधी दिला आहे आणि या 20 मिनिटांमध्ये आपण 4 षटकां पूर्ण करायचे आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे. फटका पुन्हा एकदा फसला आहे. चेंडू खाली स्वतः गोलंदाज येते परंतु झेल पर्यंत मात्र पोहोचत नाहीये. तोपर्यंत चेंडू जमिनीला दान होईल आणि त्याच दरम्यान 2 फलंदाज मात्र 1 धावेचं अंतर पूर्ण करत असताना आणि या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या 16 या अंकावरती पोहोचली जाईल. समोर चेंडू होता
परंतु बाट आणि चेंडूचा ज्या प्रकारे संपर्क व्हायला हवा होता तो संपर्क झाला नाहीये. मात्र एक धाव मुक्ती संघाला या चेंडूवरती आली आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या सुद्धा पुढे सरकली गेली. खूपच उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकला जातो. पंच आमच्याकडे वळले त्याने सांगतात, मात्र स्वेर चेंडू आहे. अवांतर धाव मिळेल आणि या अवांतर धावेच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती येत असताना वर्णे संघाला मात्र या धावांचा बचाव करायचा असेल तर मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा फटका फसला आहे. पुन्हा झेल मात्र होत नाहीये, परंतु एक धाव मुक्ती संघ याच दरम्यान पूर्ण करत असताना 18 या अंकावरती आता मुक्ती संघ पोहोचला जातोय. खरा फटका होता परंतु झेल मात्र रूपांतर झालं नाहीये. तर 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय. दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. 2 बाद 18 धावा आहेत धावफलकावरती. पुन्हा गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणावी लागेल, कारण 2 चेंडूची फेकी केली. 3 धावा जरी खर्च केल्या असल्या तरी सुद्धा मोठा फटका खेळून दिला नाहीये या 2 चेंडूवरती. फटका चांगला आहे. चेंडू बघता 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 जाईल सीमारेषे पलीकडे. बावीस धावा धावफलकावरती जमा आहेत मुक्ती संघ. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचत नाहीयेत आणि चेंडू मात्र हवाई सफर करत असताना सीमारेषे पलीकडे निघून जात असताना 6 धावा चालू. पंगू दिवशी 28 धावा आहेत धावफलकावरती. चांगली फलंदाजी पाहतोय मुक्ती संघाकडनं. जिथे पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या, 2 विकेट बाद केल्या होत्या वर्णे संघाने, परंतु या दुसऱ्या षटकाचा विचार केला तर चांगली फलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा अगदी वाऱ्याच्या वेगाने फिरवली गेली, परंतु बाट आणि चेंडूचा कुठेही संपर्क होत नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आणि धावसंख्या सुद्धा स्थिरावली जात असताना ती 28 या अंकावरती. यानंतर मात्र वरई आणि सोमसाई गुंडगे या 2 संघांदरम्यान सामना असेल. पुन्हा बॅटवरचे चेंडू, इथे मात्र फटका फसला आहे आणि गणेश मात्र कुठलीही चुकी करत नाहीये आणि अंतिम चेंडूवरती मात्र बारा चेंडू 18 धावेची गरज असेल.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतुल आपल्याला पाहायला मिळतोय मुक्ती संघासाठी. पुढील सर्व सामने 3 षटकांचे खेळवण्यात येतील याची मात्र नोंद घ्यायची आहे. आपण गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय कल्पेश, एक सर्रार गोलंदाज आहे आणि मात्र इथे चांगली गोलंदाजी आता वर्णे संघाला करावी लागेल, कारण 2 षटकामध्ये मुक्ती संघाने जरी 3 विकेट गमावले असले तरी सुद्धा 28 धावा धावफलकावरती जमा केल्या आहेत. येणारे 12 चेंडू आणि मात्र 18 धावेची गरज आहे. तर इथे वर्णे संघाला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. या ग्राउंड बद्दल वर्णे संघाला नक्कीच जाणकारी आहे, माहिती आहे. नेहमी या ग्राउंड वरती वर्णे संघाचे खेळाडू सराव करता आहेत. तर कल्पेश सज्ज होत असताना उर्वरित 18 चेंडूचा बचाव करण्यासाठी सज्ज होईल. पहिल्या चेंडूला मात्र सामोरा जात असताना झेल मात्र चांगल्यारीत्या पकडला जातोय आणि मनोज झोरे इथे मात्र चुकी करत नाहीये. मात्र खराब होता, परंतु त्या खराब चेंडूवरती खराब फटका पाहायला मिळाला आणि मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये उभा असलेला क्षेत्ररक्षक मनोज झोरे यांनी मात्र कुठलीही चुकी केली नाहीये. या खराब चेंडूवरती आलेला विकेट वर्णे संघासाठी. तर आता समीकरण आहे 11 चेंडू आणि 18 धावेची गरज. वर्णे संघाला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेलच. 11 चेंडू आणि मात्र 18 धावेची गरज असताना कल्पेश पुन्हा एकदा सज्ज होईल. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मुक्ती संघासाठी. चला वर्णे संघ आपण वेळेला महत्व द्यायचं आहे. पुन्हा एकदा ते सर्रार चेंडू निघून जात असताना वर्णे संघाला मात्र या चेंडूची गरज असेल. या क्षणाला वर्णे संघ म्हणत असेल की अशाच प्रकारे या गोलंदाजाने गोलंदाजी करावी आणि मुक्ती संघाला कुठेतरी रोखावं. 2 चेंडूची फेकी करत असताना कल्पेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट प्राप्त झाली. खराब चेंडू होता, परंतु फलंदाजाने सुद्धा त्या पहिल्या चेंडूवरती खराब फटका खेळला होता आणि मनोज झोरेच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला होता. परंतु या चेंडूचा जर विचार केला तर अगदी योग्य टप्प्यावरती टाकलेला हा ते सर्रार चेंडू होता. तर 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. आता समीकरण आहे 10 चेंडू आणि 18 धावेची गरज असेल ती मुक्ती संघाला. पुन्हा एकदा फटका फसला आहे. 1 धाव तर मिल. येणारे असतील आता 9 चेंडू आणि विजयासाठी 17 धावेची गरज. धावफलकावरती धावा जमा होतील त्या 29. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय मुक्ती संघ 17 धावेची गरज. 46 धावांचा पाठलाग करत असताना मुक्ती संघ मात्र कुठेतरी अडचणीमध्ये ढकलला जातोय की काय, कारण पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर 28 धावा जमा केल्या होत्या, परंतु तिसरं षटक कल्पेशला कुठेतरी वर्णे संघाने सोपवलं आणि पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून दिला. त्यानंतर मात्र दुसरा चेंडू निर्धाव टाकला आणि या तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव खर्च करत असताना कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी वर्णे संघाकडनं. पुन्हा एकदा 1 धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. रनआउटची संधी मात्र खराब क्षेत्ररक्षण याच दरम्यान पाहायला मिळतोय. त्याचा फायदा घेत असताना मुक्ती संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 2 धावेच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती जमा होतील. 8 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे.
क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. फेकी मात्र थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा मात्र मुक्ती संघाला नक्कीच मिळाला गेला. कल्पेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च करत असताना पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र पुन्हा विकेट किपर चुकी करतोय. वारंवार चुकी होत असताना आपल्याला पाहायला मिळते ते वर्णे संघाकडनं. क्रिकेटमध्ये एका एका धावेला मित्रांनो खूप महत्व असतं. एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो. परंतु इथे वर्णे संघ मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण करतोय. गोलंदाज मात्र चांगली कामगिरी करतोय, परंतु क्षेत्ररक्षक मात्र त्याला साथ देत नाहीये. एक धाव मिळेल ती मुक्ती संघाला आणि एकेरी धावेच्या मदतीने 32 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाते. 7 चेंडू आणि मात्र 14 धावेची गरज आहे. कल्पेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय, परंतु वर्णे संघाचा जर विचार केला तर थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 7 चेंडू 14 धावेची गरज. मुक्ती संघ मात्र थोडासा संकटामध्ये आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा चांगल्या प्रकारे संपर्क झाला आहे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. याच दरम्यान 2 धावेंचं अंतर पूर्ण केलं जातंय आणि या 2 धावेच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचेल ती 34 या अंकावरती. येणारे असेल 6 चेंडू आणि विजयासाठी धावेची गरज असेल ती 12. जाऊया डीजेच्या माध्यमातून. तर 6 चेंडू आणि इथे मात्र 12 धावेची गरज आहे. चांगला सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. मात्र वर्णे संघ सुद्धा चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. मिळतोय आजच्या या पहिल्या रात्रीमध्ये. कट केलेला हा चेंडू. एक धाव तर मिळेल. चेंडू उचलणार, फेकणार. याच दरम्यान खराब फेकी पाहायला मिळते आणि त्याचा फायदा मात्र पुरेपूर घेत असताना मुक्ती संघ मात्र 3री धाव घेत असताना इथे फलंदाज येईल बाद.
तर 5 चेंडू आणि इथे 10 धावेची गरज असेल. 5 चेंडू आणि 10 धावेची गरज असेल. चला वर्णे संघ आपणास वारंवार विनंती केली जाते, आपण 20 मिनिटामध्ये आपली इनिंग पूर्ण करायची आहे. येणारे 5 चेंडू आणि आता 10 धावेची गरज आहे. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कर तैयारी जीत की ये चुनौतियां बार बार आएगी, धीरे धीरे ही सही खुशियां ना फिर से लहराएगी. पाच चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. वर्णे संघ की मुक्ते संघ येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल कोण टीम या सामन्यामधून जिंकणार. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा फलंदाज मात्र बाद होईल. आता समीकरण बदललं गेलं. येणारे थँक्यू डीजे. 4 चेंडू आणि आता मात्र 10 धावेची गरज आहे. येणारे 4 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. नशिबाचे दार मित्रांनो आपोआप कधी उघडत नसते, ते मेहनत करूनच उघडावे लागते. आणि तीच मेहनत इथे दोन्ही संघ करत असताना आपल्या संघासाठी नशिबाचे दार उघडत असताना प्रयत्न मात्र दोन्ही संघ करतायत. संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो या मैदानाच्या आतमध्ये. येणारे 4 चेंडू आणि मात्र 10 धावेची गरज आहे. इथे सुद्धा चांगला फटका आहे. इथे मात्र चेंडू सीमा पार निघून जात असताना येतो चौकार. तर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं वर्णे संघाकडनं. 3 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र धावेची गरज असेल ती 6. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते मित्रांनो. तिचं नाव आहे आत्मबल आणि तोच आत्मबल या फलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एक जबरदस्त चौकार याने ठोकलाय आणि आपल्या संघाला नक्कीच विजयाकडे घेऊन जाणार हे सांगून दिले या फटक्यावरती. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतायत. मनोज जोरे चेंडू उचलणार, फेकणार. त्याच दरम्यान 2 धावेंचं अंतर पूर्ण केलं जात आहे. आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावेंची गरज. 2 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. काय सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आत्मविश्वास अशी शक्ती आहे मित्रांनो जी तुम्हाला पायथ्यावरून नक्कीच शिखरावरती पोहोचवत असते. तर दोन्ही संघ इथे मात्र आत्मविश्वास शोधत असताना कोण जिंकेल आणि कोण हरेल हे सांगणं मात्र इथे कठीण आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे मुक्ते संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 2 चेंडू मध्ये 4 धावा या कराव्याच लागतील. वर्णे संघाने जर तिसऱ्या षटकामध्ये खराब क्षेत्ररक्षण केलं नसतं तर नक्की समीकरण कदाचित वेगळं पाहायला मिळालं असतं. कारण कल्पेश या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती निमेश, परंतु क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं खराब झालं आणि आता समीकरण आहे येणारे 2 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे.
येणारे 2 चेंडू 4 धावेची गरज. अपने संघर्ष करने को क्षमता को बढ़ाओ, सफलता मिलना तय. 2 चेंडू आणि इथे मात्र 4 धावा. वर्णी संघ की मुक्ते संघ. इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तो टँक एक चेंडू, धन्यवाद डीजे. एक चेंडू आणि मात्र 4 धावेची गरज आहे. जे आपल्या घामाच्या एक चेंडू आणि मात्र एक चेंडू आणि मात्र 4 धावेची गरज आहे. जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहितात ना, त्यांच्या नशिबाची पाने मित्रांनो कधीच कोरी नसतात. तर पाहूया आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहिण्यासाठी मात्र दोन्ही संघ या मैदानावरती सज्ज होत असताना. आले तो वादळे, आले तो वारे, रोखतात मजला आहे सारे. तरीही मी वाट चालतो, तरीही मी मार्ग काढतो. अडथळ्यांना भिवून अडखळत चालणे माझ्या पावलांना पसंत नाहीये. मी मात्र वाट चालतो, मी मात्र मार्ग काढतो. हेच दोन्ही संघ सांगत असताना या मैदानावरती विजयासाठी झुंज असताना पाहायला मिळतात. इथे वर्ण संघ की मुक्त संघ. एक चेंडू आणि मात्र 4 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा सामना. 1 चेंडू आणि 4 धावा. काय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र विजय संघ ठरतो तो वर्ण. लावलेला डीजे, सजलेला मंडप आणि क्रिकेट मधला विजय नक्कीच तुम्हाला नाचून जात असो मित्रांनो.